खरेदीसाठी खिशात रोख पैसे असण्याची गरज नाही. सर्वत्र बहुतेक सर्व क्रेडिट कार्ड स्वीकारली जातात. आकर्षक सवलती अशा अनेक बाबींमुळे क्रेडिट कार्ड वापरण्याकडे कल वाढत आहे. त्याचवेळी परस्पर कार्ड वापरले जाणे, त्यावर कर्ज घेतले जाणे असे अनेक सायबर गुन्हेही घडत आहेत. अशा गुन्ह्यांना बळी पडण्यापासून वाचवण्यासाठी आपले कार्ड वापरताना महत्त्वाच्या गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे. क्रेडिट कार्ड सुरक्षेसाठी योग्य काळजी घेणंसुद्धा आवश्यक आहे. क्रेडिट कार्डवरील खरेदीवर पॉईंट दिले जातात, मात्र असे पॉईंट जास्त मिळावेत म्हणून कार्ड घेऊ नये. अशा पॉईंटच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे पूर्ण खातरजमा करून मगच कार्ड घ्यावे. आपण अर्ज न करता आलेले कार्ड घेण्याआधी खरोखर त्याची गरज आहे का याचा नीट विचार करून ते स्वीकारावे. पाठवणारी कंपनी किंवा बँक खात्रीची आहे का हे देखील तपासावे. क्रेडिट कार्डच्या पुढच्या आणि मागच्या भागाची झेरॉक्स प्रत काढून ठेवावी. कार्ड हरवल्यास तातडीने डिसेबल करावे. आपल्या क्रेडिट कार्डसाठी द्विस्तरीय सुरक्षा म्हणजेच 2F ऑथेंटिकेशन करून घेणं अगत्याचं आहे. कार्डची KYC नियमित करावी. हे काम बँकेत जाऊन करणे अधिक सुरक्षित आहे. या दरम्यान कोणत्याही अनोळखी व्यक्तीला कार्डचे कोणतेही तपशील देऊ नयेत. यासोबतच बँकिंग व्यवहार असो की दैनंदिन कामकाजाला घेऊन केली जाणारी उलाढाल असो, याकरता योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे. क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करताना सार्वजनिक वायफाय वापरणे टाळावे. त्यातून कार्डचा तपशील चोरला जाण्याची शक्यता असते. नुसता कार्ड नंबर, कार्ड व्हॅलिडिटी आणि CVV नंबर टाकून चोरटे व्यवहार करू शकतात, हे लक्षात ठेवा. क्रेडिट कार्डवरील खर्चाच्या रकमेला मर्यादा घालावी. परदेशी चलनातील व्यवहार आवश्यक नसतील तर डिसेबल करून ठेवावे. खात्यातील व्यवहार तपासावेत. क्रेडिट कार्डबाबत काही मेसेज आला तर लगेच तपासावा. तुम्ही व्यवहार केला नसेल तर त्यावर हरकत नोंदवावी. आपला सिबिल रिपोर्ट नियमितपणे तपासावा. कर्ज घेतले असेल आणि आपण घेतलेल्या कर्जाशिवाय इतर कर्ज दिसले तर ताबडतोब तक्रार करावी. कोणत्याही साईटवर आपल्या कार्डवर ऑटोमॅटिक पेमेंटची परवानगी शक्यतो देऊ नये. अगदीच महत्त्वाचे असेल तर त्याचे काटेकोर नियंत्रण करणे गरजेचे आहे. ठराविक काळानंतर पिन बदलावा. कार्ड आपल्या समोरच स्कॅन करून द्यावे. कार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तातडीने ते ब्लॉक करावे. क्रेडिट कार्डद्वारे कुठलाही व्यवहार करताना सर्वसामान्य नागरिकांनी नेमकी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे या संदर्भात चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सनदी लेखापाल राजेश चांडक यांनी दिली प्रतिक्रिया. यासोबतच क्रेडिट कार्ड सुरक्षेसाठी योग्य काळजी घेणंसुद्धा आवश्यक आहे. अशी माहिती देण्यासह कार्डची KYC नियमित करावी ही बाब स्पष्ट करण्यासह लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर म्हणजेच अग्रणी जिल्हा व्यवस्थापक अमरावती नरेश कुमार हेडाऊ यांनी दिली प्रतिक्रिया. नमस्कार, मी नरेश हेडाऊ, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक अमरावती. आज जर आपण बघितलं तर आपल्याकडे आता एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बघा, कुठलंही तंत्रज्ञान येते तर ते मानवी कल्याणाकरिता किंवा आपल्या माणसांना मदत करण्यासाठीच येते. परंतु आजवर आपण जे बघित आलेलं आहे, जेवढ्या काही तंत्रज्ञान आलेलं आहे त्यामध्ये त्याचे फायदे जेवढे आहेत तर त्यासोबत काही नुकसानसुद्धा त्यामध्ये होते आणि ते नुकसान होतं. आपण खबरदारी घेतली तर त्या तोट्यांपासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. आता जे हे तंत्रज्ञान आलेलं आहे हे आहे त्याच्यामुळं बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा किंवा त्यामार्फत लोकांची फसवणूक होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. आणि या संदर्भात या गोष्टींना आळा घालण्यासाठी RBI सुद्धा जागरूकता लोकांमध्ये आणत आहे. बघा की आपण TV वर बघितलीच असेल की एक ॲड येतं की ज्यामध्ये असं दाखवलं जातं की एक व्हिडिओ कॉल येतो आणि त्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष आपला फॅमिली मेंबर आपल्याला समोर दिसतो, जो कुठल्या तरी अडचणीत असल्याचं सांगतो आणि पैशाची मागणी करतो. आणि जर प्रत्यक्ष व्यक्ती जर आपल्याला दिसत असेल तर फसवणुकीचे चान्सेस वाढतात. तो त्यामध्ये सांगतो की या नंबरवर किंवा या खात्यावर पैसे ट्रान्सफर करायला सांगतो आणि आपण घाबरून ते पैसे ट्रान्सफरसुद्धा करून देतो. परंतु आपल्याकडे आता मोबाईल आहे त्यामुळं आपण प्रत्यक्ष खातरजमा केल्यानंतरच कुठलाही व्यवहार करायला पाहिजे. सोबतच असं होतं की आता हे नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे जे सायबर गुन्हेगार आहेत ते कुठल्या स्तरावर जाऊन फ्रॉड करतील त्याचे काहीही कल्पना कुणाला नाही आहे. त्यामुळे कुठलाही आर्थिक व्यवहार करताना पर्टिक्युलरली
जे ऑनलाईन व्यवहार आपण करतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीची पडताळणी करूनच त्यानंतर तो आर्थिक व्यवहार केला पाहिजे की जेणेकरून आपण कुठल्याही आर्थिक फसवणुकीला बळी पडणार नाही. थँक्यू.